नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी रत्नागिरी जिल्ह्यातून, कारण तिथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. 20 जून पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील परिस्थितीमध्ये सध्या तरी नियंत्रण असून ही परिस्थिती नियंत्रणात असून सगळ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. मात्र जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. सकाळपासूनच पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये काल सकाळी झालेल्या पावसाने राजापूर, चिपळूण या शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण देखील झाली होती. पण दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. त्यामुळे पुराचा धोका सध्या तरी टळलाय. मात्र तरी सुद्धा कोकणाला हाय अलर्ट देण्यात आलेला आहे, कारण 20 जून पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोकणामध्ये पडू शकतो असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 20 जून पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. गेल्या 4 दिवसांपासून खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काल गुरुवारी खेडमधील जगबुडी नदीने जवळपास धोकादायक पातळी गाठलेली होती आणि जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी ही 6.75 मीटर इतकी झाली होती. आता जगबुडी नदीची पाणी पातळी खाली उतरून 5.90 मीटर या अलर्ट लेवलला आली आहे. त्यामुळे सध्या तरी पुराचा धोका टळलाय असं म्हणायला हरकत नाही. गेल्या 24 तासात खेडमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक 164.40 मिलीमीटर इतका पाऊस झाला. म्हणजे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर सर्वाधिक पाऊस कुठे झाला असेल तर तो खेड तालुक्यामध्ये. 164 मिलीमीटर पाऊस एकट्या खेड तालुक्यामध्ये. त्यामुळे खेड तालुक्यात असलेली जगबुडी नदी ही सध्या दुथडी भरून वाहतीये. काल दुपारपर्यंत पावसाचा जोर होता तोपर्यंत ही पाणी पातळी वाढलेली होती. मात्र दुपारनंतर पावसाचा जसा जोर कमी झाला तशी पाणी पातळी थोडीशी कमी झाली. त्यामुळे सध्या तरी पुराचा धोका टळलाय. मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अजूनही पावसाचा जोर कायम आहे. रोहा, कोलाड, नागोठणे, पाली या ठिकाणी पाऊस पडतोय. जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा आणि अन्य नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. रोह्यामध्ये कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीच्या वर आली आहे. मासे पकडण्यासाठी किंवा पोहण्यासाठी कुणीही जाऊ नये असं प्रशासनानं आवाहन केलंय. अजूनही कोलाड, रोहामध्ये पावसाचा जोर कायम आहे. कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहतीये. बाकी तालुक्यात जोर कमी असला पावसाचा तरी कोलाड भागामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे. रत्नागिरी, रायगड नंतर कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर कायम आहे. तिथे पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुटांवरती आली आहे. जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेलेत. राधानगरी धरणातून 1100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. चंदगड, गडहिंग्लज राज्य महामार्गावरती भडगाव जवळ पाणी गेल्या 12 तासामध्ये 3 फुटांनी पाणी पातळी वाढली आणि रस्त्यावरती पाणी आलं. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कोल्हापुरातली ही स्थिती. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर कोल्हापुरातून आपल्या सोबत आहेत. संदीप, कोल्हापुरातल्या पावसाची सध्याची काय स्थिती, कुठे कुठे काय परिस्थिती? श्वेता, एकतर कोल्हापूर शहरामध्ये रात्रभर पावसाची संततधार पाहायला मिळाली. मात्र गगनबावडा आणि चंदगड ह्या 2 तालुक्यांमध्ये काल रात्री अतिवृष्टी झालेली आहे. मुसळधार असा पाऊस कोसळलेला आहे आणि फक्त 6 फूट पंचगंगा नदीची इशारा पातळी जी आहे ती ओलांडण्यासाठी फक्त 6 फूट कमी आहे. सध्या पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती 33 फुटांवर आहे. 39 ही इशारा पातळी आहे आणि 43 ही धोक्याची पातळी आहे. काल संध्याकाळीच म्हणजे साधारणतः 3:30-4च्या दरम्यानच पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर आलेलं आहे. त्यामुळे नदीकाठच्या सगळ्याच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही शहरांना लागूनच ही पंचगंगा नदी जाते. रस्त्यांचा जर विचार केला तर जवळपास 59 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे श्वेता काही गावांचा अंशतः संपर्क तुटलेला आहे, पण पूर्णपणे संपर्क मात्र तुटलेला नाही. पण महत्त्वाचा एक राज्यमार्ग पूर्णपणे बंद आहे, तो म्हणजे गडहिंग्लज ते चंदगड. हिरण्यकेशी नदीचं जे पाणी आहे ते भडगावच्या पुलावर आलेलं आहे. त्यामुळे गडहिंग्लज चंदगड जो राज्यमार्ग आहे म्हणजे कोल्हापूरपासून चंदगडला जाणारा जो राज्यमार्ग आहे तो पूर्णपणे बंद आहे. आजरा मार्गे मात्र पर्यायी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. हिरण्यकेशी, ताम्रपर्णी, घटप्रभा, दूधगंगा, वेदगंगा
भोगावती ह्या ज्या सगळ्या नद्या, ह्या सगळ्याच नद्यांचं पाणी सध्या जे आहे ते पात्राबाहेर आलेलं आहे. आणि 15 दिवसांपूर्वी ज्यावेळेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बैठक घेतली होती कोल्हापूरमध्ये, त्यानुसार कर्नाटक राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्याचं कारण असं आहे की कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा जो फटका बसतो तो आलमट्टी धरणामुळे बसतो. आणि येत्या शनिवारी म्हणजे उद्याच कर्नाटक राज्य सरकारसोबत एक बैठक होणार असल्याचं देखील जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. आणि कदाचित आज संध्याकाळपर्यंत NDRFची एक तुकडी कोल्हापूरमध्ये दाखल होऊ शकते. सध्या कोल्हापूर शहरामध्ये पावसानं थोडीफार उघडीप दिली आहे, मात्र धरण क्षेत्रात सुरू असणाऱ्या पावसामुळं धरणांच्या पाणी पातळीत वाढ होते, नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ होते. राधानगरी धरणातून सध्या 1100 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो पंचगंगा नदीमध्ये सुरू आहे. आणि त्यातच वर्ण पडणारा पाऊस आणि त्यामुळेच पंचगंगा नदीचं जे पाणी आहे ते पात्राबाहेर आलेलं आहे. अनेक शेती शिवारांमधले जे ओढे नाले असतील ते तुडूंब वाहत आहेत, तलाव जे आहेत ते तुडूंब वाहत आहेत. आणि कोल्हापूरप्रमाणे सातारा सांगलीत देखील पावसाची संततधार रिपरिप पाहायला मिळते. बेळगावसह सीमा भागात देखील पावसाची रिपरिप आहे. तळ कोकणात देखील मुसळधार असा पाऊस सुरू आहे. आंबोली घाट माथ्यावर काल रात्री देखील अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे त्या भागातल्या नद्यांचं पाणी देखील आता पात्राबाहेर आलेलं आहे. पण जनजीवन पूर्णपणे विस्कळीत किंवा ठप्प झाल्याचं अजून कुठेही तसं घटना घडलेली नाही. मोठं नुकसान देखील कुठं झालेलं नाही, जीवितहानी देखील झाली नाही. मात्र जिल्हा प्रशासनानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांच्या काठी जी सगळी गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. बरोबर संदीप. आणि 2 वर्षापूर्वी कोल्हापुरातला पूर जो काही पाहिलेला आहे समस्त कोल्हापूरकरांनी, त्यानंतर एक थोडीशी भीती आहे मनात. त्यामुळे जरा जरी कोल्हापुरात मुसळधार पाऊस झाला किंवा मग ही पाणी पातळी नद्यांची वाढायला लागली की मग लगेच प्रशासन सुद्धा सज्ज किंवा मग नागरिक सुद्धा तितकेच तत्पर असतील की आता काय नेमकी काळजी घ्यायची आहे. नक्कीच श्वेता, संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं होतं ते 2 गावांमध्ये. कोल्हापूरपासून चिखली आणि आंबेवाडी ही जी 2 गावं आहेत, म्हणजे दुसऱ्या मजल्यापर्यंत त्या गावात पाणी आलं होतं. त्यामुळे धडकी भरवणारच हा पाऊस म्हणावा लागेल. कारण 19 साली मोठा महापूर आला होता. गेल्या वर्षी कोरोनाचं संकट असतानाच महापूर आला, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नव्हता. पंचगंगेचं पाणी शहरामध्ये मात्र शिरलं नव्हतं. पण यंदा मात्र धाकधूक ही नक्कीच आहे आणि जिल्हा प्रशासनानं त्यासाठीचे सगळ्या ज्या उपाययोजना आहेत त्या केलेल्या आहेत. चिखली, आंबेवाडी, कोल्हापूर जवळची गावं असतील, प्रामुख्याने शिरोळ तालुक्यातली अनेक गावं असतील, त्या गावांना देखील मोठा फटका बसला होता. चंदगडमधलं कोवाड नावाचं जे गाव आहे त्या बाजारपेठेमध्ये जवळपास 15 फूट पाणी त्या बाजारपेठेमध्ये भरलं होतं. त्यामुळे ग्राम समित्या स्थापन करण्यात आलेल्या, ज्या कोरोना काळात संकट काळात ग्राम समित्या काम करत आहेत त्याच समित्या महापुराच्या काळात देखील काम करतील असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. पण जोरदार जो पाऊस सुरू आहे त्यामुळे वारणा, पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते आणि पुढं ह्याच नद्या कृष्णा नदीला जाऊन मिळतात. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील सध्या वाढ होते. पण आलमट्टी जर पुढच्या 48 तासांमध्ये पावसाचा जोर जर कायम राहिला तर मात्र पंचगंगा नदी नक्कीच धोक्याची इशारा पातळी जी आहे ती ओलांडू शकते. म्हणजे 39 फुटांवर जाण्यासाठी फक्त 6 फूट अवघं आता बाकी आहे. आणि जर 39 फुटांवर गेली तर मात्र पूर परिस्थिती उद्भवू शकते. आणि ज्यावेळा धोक्याची पातळी पंचगंगा नदी ओलांडते त्यावेळा महापुराचा धोका असतो आणि त्याचा मोठा फटका कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्याला बसतो. कारण बॅकवॉटर जे आहे ते बऱ्यापैकी म्हणजे आलमट्टीतून जर विसर्ग वाढवला नाही कर्नाटक राज्य सरकारनं तर कृष्णा, पंचगंगा, वारणा या तिन्ही नद्यांचं पाणी जे आहे ते खाली विसर्ग होत नाही. त्यामुळेच महापुराची परिस्थिती कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये उद्भवत असते. बिलकुल श्वेता. संदीप, खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर आता रत्नागिरी जिल्ह्याचा देखील आपण आढावा घेऊयात, कारण तिथे नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घ्यायचं आहे आमच्या प्रतिनिधीकडून. कारण अतिवृष्टीचा इशारा तर रत्नागिरी जिल्ह्याला कायम आहे. 20 जून पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. आमचे प्रतिनिधी दापोलीतून शिवाजी गोरे आपल्यासोबत आहेत. शिवाजी, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी काय स्थिती सांगाल? कोणकोणत्या तालुक्यांमध्ये कुठे पाऊस किती मिलीमीटर झालाय, किती नोंद झाली आहे आणि कुठे नद्यांना पूर येण्याची शक्यता किंवा काय स्थिती? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता थोडासा पावसाचा जोर ओसरलेला आहे, परंतु जिल्ह्यातला जो धोका जो आहे तो कायम आहे. अतिवृष्टीचा इशारा 20 तारखेपर्यंत देण्यात आलेला आहे. जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यातल्या सर्वच नद्या आता आवाक्यामध्ये आहेत. कोणत्याही नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली नाही, परंतु जर का आज दिवसभर पाऊस राहिला तर या नद्या कधीही धोक्याची पातळी ओलांडू शकतात. समुद्र असेल किंवा खाडींना असेल उधाणाचा धोका निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. कालच चिपळूण आणि राजापूर या शहरामध्ये पुराचं पाणी घुसलं होतं आणि पूर सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. जगबुडी नदी असेल किंवा काजळी नदी असेल या सगळ्याच नद्यांनी काल धोक्याची पातळी ओलांडली होती. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्याने या नद्या कधीही धोक्याच्या पातळीपर्यंत जाऊ शकतात अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
आणि ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते. ग्रामपंचायत पातळीवरती सुद्धा अशा प्रकारच्या कमिट्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यामधला जो धोका आहे तो कायम असल्यामुळे जिल्हा प्रशासनाचं लक्ष आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीही बाहेर पडू नये किंवा समुद्रकिनारी जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वीचे ज्या घटना घडल्या होत्या तो पूर्वानुभव लक्षात घेता आता जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. निसर्ग चक्रीवादळामध्ये खूप मोठ्या हानीला सामोरं जावं लागलं होतं. तोक्ते चक्रीवादळाचा फटका किनारपट्टीवरच्या वस्तींना बसला होता. त्यामुळे आता किनारपट्टीवरच्या लोकांना हाय अलर्ट करण्यात आलेला आहे, त्यांना सतर्क करण्यात आलंय, त्यांचं स्थलांतर सुद्धा करण्यात आलेलं आहे. परंतु कधीही या भागाला जोरदार फटका बसू शकतो. जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते. जिल्ह्यामध्ये आज पुन्हा एकदा उद्या परवा 2-3 दिवस जिल्ह्यासाठी धोक्याचे म्हणावे लागेल, कारण या जिल्ह्यामध्ये पाऊस जर का धो कोसळला तर या जिल्ह्यातली परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने 2 एनडीआरएफच्या तुकड्या, एक राजापूर आणि चिपळूणला तैनात ठेवली आहे. या दोन्ही शहराला पूर सदृश्य परिस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो. राजापूरमध्ये कालच जव्हार चौकामध्ये पुराचं पाणी शिरलं होतं आणि एकच हाहाकार उडाला होता. काल दुपारनंतर मात्र पावसाने थोडी उसंत दिल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. चिपळूण शहरामध्ये सुद्धा बाजारपेठेमध्ये पावसाच्या पाणी घुसायला सुरुवात झाली होती, परंतु पावसाने थोडी विश्रांती दिल्यामुळे थोड्याफार प्रमाणामधलं या ठिकाणचं जे जनजीवन आहे ते कुठेतरी आटोक्यात आलंय. आणि आता या जिल्ह्यातलं जर का चित्र बघितलं तर सर्वच तालुक्यामध्ये पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. रात्री पाऊस नव्हता, परंतु आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा या जिल्ह्यातल्या धोक्याचा इशारा कायम आहे. श्वेता जी, शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. रत्नागिरी जिल्ह्यातली आणि खास करून दापोलीतली ही परिस्थिती, कारण संपूर्ण कोकणाला पावसाचा अलर्ट आहेच. 20 जून पर्यंत अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान खात्यानं सांगितलंय आणि त्यामुळेच एनडीआरएफच्या तुकड्या असतील त्या तर केव्हापासून तैनात आहेतच, कारण हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रशासनानं योग्य ती खबरदारी कोकणासाठी घेतलेली आहे. कोल्हापूर असेल किंवा मग रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या सगळ्या ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. कारण जर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली, नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली, रहिवाशी भागामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली, तर मग रेस्क्यू किंवा मग बचावासाठी ही एनडीआरएफची पथकं मात्र सध्या आज सकाळी चित्र असं दिसतंय की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसानं थोडीशी विश्रांती घेतली आहे. रिपरिप पाऊस सुरू आहेच, मात्र तितका मुसळधार पाऊस सध्या नाही. मात्र तरी सुद्धा कोकणाला अलर्ट जो आहे तो लक्षात घेता प्रशासन सज्ज आहे. तर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अजूनही पावसाचा जोर कायम आहे. रोहा, कोलाड, नागोठणे, पाली या ठिकाणी पाऊस पडतोय. जिल्ह्यातील कुंडलिका आणि आंबा आणि त्याचबरोबर अन्य नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. रोह्यामध्ये कुंडलिका नदी ही धोक्याच्या पातळीच्या वर आली आहे. मासे पकडण्यासाठी किंवा पोहण्यासाठी कुणीही नदीकाठी जाऊ नये असं प्रशासनानं आवाहन केलंय. अजूनही कोलाड, रोह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. कुंडलिका नदी दुथडी भरून वाहतेय. बाकी तालुक्यात पावसाचा जोर कमी झालेला असला तरी कोलाड भागामध्ये मात्र रात्रभर पाऊस सुरू आहे. त्यामुळे कुंडलिका नदी ही दुथडी भरून सध्या वाहतेय. आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्या सोबत आहेत रायगड जिल्ह्यातून, त्यांच्याकडून अपडेट घेऊयात. मोहन, अजूनही रायगडमध्ये कोणकोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, कुठे थांबलाय, काय नद्यांची स्थिती? काल रात्रीपासून 2 दिवस झाले रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. कोलाड, रोहा या भागात मुसळधार पाऊस पडतोय म्हणून कुंडलिका नदी भरून वाहते. काल रोहा कोलाड रोडवरती मुरुड रोडवरती दरड कोसळली होती. पाऊस असं जर पडला, नद्या जर भरल्या तर ह्या नदीकाठच्या गावांना किंवा घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे प्रशासनाकडून. नदीमध्ये कोणी मासे मारायला किंवा पोहण्यात जाण्यासाठी प्रशासनाने बंदी केलेली आहे. असंच जर पाऊस पडला तर रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या नद्या भरून वाहतील, सगळ्या नाल्या भरून वाहत आहेत आणि काही तालुक्यांमध्ये अलिबाग, पेनमध्ये पाऊस थांबलेला आहे, पण कोलाड आणि रोहामध्ये पाऊस अजूनही कायम आहे. म्हणून कुंडलिका नदी ही धोक्याच्या पातळीच्या वरती आलेला आहे. असंच जर सतत पाऊस झाला तर रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ शकते. काही ठिकाणी जे गाव आहेत नदी किनारीच्या घरांमध्ये पाणी शिरू शकतं, त्या ठिकाणी प्रशासन सज्ज आहे. एनडीआरएफची टीम रायगड जिल्ह्यात येऊन थांबलेली आहे. असंच जर पाऊस झाला तर ही टीम सगळीकडे जाऊ शकते. बिलकुल.
आणि मोहन, रायगडमध्ये जो काही पाऊस सुरू आहे त्या दृष्टीनं म्हणजे एकतर शेतीच्या कामांना तर वेग आलेला असणारच आहे, मात्र दुसरीकडे प्रशासन आणि नागरिक सज्ज असतील, कारण आतापर्यंत पुराचा अनुभव हा रायगडमधल्या रहिवाशांनी आतापर्यंत बरेच वेळा घेतलेला असणार आहे. त्यामुळे काय परिस्थिती निर्माण झाली की काय उद्भवू शकते याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे नागरिक सुद्धा तितकेच सतर्क असतील. किंवा व्यापारी वर्गामध्ये काय वातावरण? रायगड जिल्ह्यात हा पाऊस जून नंतर खूप पाऊस पडतो. रायगड जिल्ह्यात हा पावसाचा नोंद खूप असतो, 50 ते 100 मिलीमीटरचा नोंद असतो दर दिवशी. महाडमध्ये जो पाऊस पडतो, महाडमध्ये जर सावित्री नदी ओलांडली तर महाड बाजारपेठेत पाणी शिरतं. पण महाड बाजारपेठेतले जे व्यापारी आहेत त्यांना कळतं तिथे नगरपालिका भोंगा वाजवते, म्हणून ते सतर्क होतात. काही आंबा नदीचा जो पूर वाढला तर नागोठण्या कोळीवाड्यात पाणी शिरू शकतं. पण ह्या रायगड जिल्ह्यात नागरिकांना लक्ष असतं की जर हे पाणी वाढलं तर सगळं सामान ते वरती नेतात किंवा चांगल्या ठिकाणी ठेवतात. पण प्रशासन हे सज्ज असतं. पावसाचा जोर कायम असला तर मुंबई गोवा हायवे हा धीम्या गतीने चालतं. त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पण पडलेले आहेत पावसाने. आणि हा जो समुद्र किनारी जे गावं असतात, नदी किनारचे जे गावं असतात, त्यांना प्रशासन, तलाठी किंवा तहसीलदार या ठिकाणी जाऊन त्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवतात. जे रायगड जिल्ह्यात जे रेस्क्यू टीम आहेत ते सज्ज असतात. त्यांना कलेक्टर निधी चौधरी यांना मीटिंग घेऊन त्यात सांगितलेलं आहे. पण काल जो पाऊस पडला, काल तुफान पाऊस पडला रायगड जिल्ह्यात रोहा आणि कोलाड ठिकाणी, म्हणून कुंडलिका नदी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. पण तसेच रायगड जिल्ह्यात अलिबाग, रोहा, मुरुड या ठिकाणी आता पावसाचा जोर कमी झालेला आहे. मोहन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये सध्या कोणत्याही ठिकाणी पूर परिस्थिती नाही किंवा कुठेही दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या नाहीत. वेळोवेळी आपण अपडेट घेत राहूच. मात्र पुन्हा आपण कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत, कारण तिथे देखील पावसाचा जोर आहेच, म्हणजे सलग पाऊस सुरू आहे तिथे. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेतच. संदीप, पाऊस तर गेला आठवडाभर संपूर्णपणे सुरू आहे, म्हणजे कोल्हापुरात पावसानं विश्रांती घेतलेली नाहीच असं म्हणावं लागेल. कोल्हापुरातले असे कोणते सखल भाग आहेत की तिथे प्रथम पूरजन्य स्थिती निर्माण होते आणि कोणती अशी ठिकाणं आहेत? नाही, कोल्हापूरचा शहराचा जर विचार करायला गेला श्वेता, तर पंचगंगा नदी घाटाला लागून जो परिसर आहे, मग त्यामध्ये जुना बुधवार पेठचा परिसर येतो किंवा गायकवाड वाडा ज्याला संबोधलं जातं, गंगावेशीकडे जाणारा जो रस्ता आहे तो भाग असेल. हा भाग काही प्रमाणामध्ये नदीकाठाला लागून येतो. त्या भागामध्ये कायम पाणी शिरत असतं. मुक्त सैनिक वसाहतीपर्यंत 2019च्या महापुराचं पाणी जे आहे ते आलं होतं. त्यामुळे कोल्हापूरमधला जो सखल भाग आहे त्या भागापर्यंत पाणी येऊ शकतं. अगदी व्हिनस कॉर्नर, शहरातला गजबजणारा चौक म्हणून ज्या चौकाला ओळखलं जातं, तिथंपर्यंत देखील 2019ला पाणी आलं होतं. 2020ला मात्र आलं नव्हतं. हे झालं सखल भाग शहरातला विचार केला तर. पण अनेक गावं जी आहेत ती नदीकाठाला लागून आहेत, घरं नदीकाठाला लागून आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोवाडची बाजारपेठ ही ताम्रपर्णी नदीच्या अगदी लागून आहे. चंदगड तालुक्यातली एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून कोवाडला ओळखलं जातं. शिरोळ तालुक्यामधली अनेक गावं अशी आहेत जी पंचगंगा कृष्णा म्हणजे नृसिंहवाडी देवस्थान सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, जिथं पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतो. त्या ठिकाणी अनेक गावं अशी आहेत की जी नदी काठाला लागून आहेत. त्या गावांना अगदी सतर्कतेचा इशारा दिला आहे. आत्ता जर सध्याची परिस्थिती वाहतुकीची सांगायची झाली प्रेक्षकांसाठी, तर राष्ट्रीय महामार्ग जो आहे म्हणजे अगदी बेळगावपासून पुणे मुंबईपर्यंतचा तो राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थित सुरू आहे. सगळ्या घाटमाथ्यांवरचे जे रस्ते आहेत, कोल्हापूर, रत्नागिरी, कोल्हापूरमधून गगनबावडा मार्गे जाणारा, फोंडा मार्गे जाणारा, आंबोली घाटातला रस्ता असेल, हे सगळे जे रस्ते आहेत ते सगळे व्यवस्थित सुरू आहेत. कुठंही दरड कोसळण्याचा प्रकार देखील घडलेला नाही. मुसळधार पाऊस तर कोसळतोय, मात्र रस्ते कुठेही अजून बंद झालेले नाहीत. पण सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन असेल, कोल्हापूर जिल्हा प्रशासन असेल, दोन्ही जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी तर घेतली जाते. आणि आज संध्याकाळपर्यंत कदाचित कोल्हापूरमध्ये NDRFची टीम दाखल होऊ शकते. जी श्वेता. संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर एकूणच रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर या जिल्ह्यातल्या आपण पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. इतरही बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. रायगड जिल्ह्यामध्ये समाधानकारक पावसामुळे भातशेतीचं पीक बहरलंय, त्यामुळे शेतकरी चांगलाच सुखावलाय. दरम्यान चांगल्या पावसामुळे लावणीच्या कामाला लवकरच सुरुवात होईल आणि मान्सूनच्या प्रमाणावर पिकांचं उत्पादन अवलंबून असतं. त्यामुळे रायगड जिल्ह्यात गेले 4 ते 5 दिवस अधूनमधून पावसाच्या सरी बरसल्या, त्यामुळे खरीप हंगामाच्या भात शेतीचे तरवे चांगले बहरले. त्यामुळे शेतकरी देखील सुखावलाय. त्यानंतर लगेचच
जसा मुबलक पाऊस पडेल त्यानंतर लावणीच्या कामाला देखील सुरुवात होईल. मात्र सध्या रायगडमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भात शेतीचं पीक मात्र बहरलंय. या बातमीसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र यानंतर पाहूयात स्पीड न्यूज.